नमस्कार मंडळी, मी अनुश्री शिंदे श्रावीज होम किचनमध्ये तुमचं खूप स्वागत करते। तर हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि छानपैकी फ्रेश असा भाजीपाला मार्केटमध्ये आलेला आहे। तर आपण चंपाषष्ठीनंतर आपण वांगे खायला चालू करतो। तर आपण वांग्याची आज खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर बघून घेऊया साहित्य काय काय घेतले मी इथं। सुकं खोबरं घेतलेले आहे, अद्रक लसूण वांगे घेतलेले आहेत, त्यानंतर शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण असं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी मी इथे असा कांदा भाजून घेणार आहे आणि आपण जो तवा तापत ठेवला त्यावर आपण लालसर होईपर्यंत खोबरं, हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि शेंगदाणे असं सगळं छानपैकी भाजून घेणार आहोत। जास्त काळ्या मसाल्यासारखं जास्त नाही भाजून घ्यायचं, हे माइल्ड थोडंसं रोस्ट करून घ्यायचे आणि आपण त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत मिक्सरमधून। अशापैकी साधारणतः आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर मंडळी, वांगं दोन प्रकारे कट केलं जातं। तर काहीजण त्याचा देठ कापून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कट केलं जातं, किंवा देठ संपूर्णच काढून टाकतात आणि मागच्या साईडने त्याचे असे दोन काप करून कट केलं जातं। तर वांगं कट केल्यानंतर सगळ्यात आधी ते पाण्यामध्ये असं ठेवून घ्यायचं, नाहीतर ते काळं पडू शकतं। हे बघा, इथं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे। तर आपण या वांग्यामध्ये असं सारण लावून घेऊया। तर अशा प्रकारे सर्व वांग्यांना आपण पेस्ट लावून घेतलेली आहे। गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल टाकून घेऊया आणि मोहरी टाकूया। मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यानंतर त्याच्यात जिरे फुलवून घ्यायचे आणि हिरवी मिरची पेस्ट पर टाकल्यामुळं आपण इथं तिखट नाही घालणार आहोत, फक्त हळद घालून टाकायची आणि अशा प्रकारे वांगी छानपैकी त्यामध्ये टाकून घ्यायचे। थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी आणि आपण जी पेस्ट उरलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे मंद आचेवर याला शिजू द्यायचं आहे। तर साधारणतः 10 मिनटामध्ये हे तयार होतं आणि अशा टम फुगलेल्या पोळीसोबत ही भाजी खूपच छान लागते। तर वरण भाताबरोबर साईड डिश म्हणून किंवा पोळीबरोबर अशी ही आपली छानपैकी खाऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, आणि तुमच्याकडे काही वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर नक्की सांगा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, बेल बटनसुद्धा क्लिक करा, म्हणजे मी रेसिपी नक्की कधी टाकली आहे तुम्हाला कळेल, नोटिफिकेशन भेटेल। धन्यवाद ही रेसिपी पाहण्यासाठी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।